नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं बळीराजाच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण जवळजवळ 2018 पासून ह्या कोळपणी यंत्राची निर्मिती करत आलेलो आहोत आणि त्याच अनुषंगातून आपण जे गेल्या वर्षी किंवा 4-5 वर्षापूर्वी आपण जे कोळपणी यंत्र विकलेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांचे आपण अनुभव किंवा इंटरव्ह्यू आपण घेत असतो. तर आज दादा आपल्याकडे आले आहेत. म्हणजे त्यांनी जवळजवळ 4 वर्षापूर्वी यंत्र घेतलं होतं. तर ते यंत्रामध्ये आणि ह्या यंत्रामध्ये काय फरक आहे किंवा त्यांना कसा अनुभव आला आपल्या बळीराजा यंत्राचा, ती सगळी माहिती आज आपण त्यांना विचारून घेऊया. दादा, प्रथम आपलं नाव सांगा आणि कोणत्या गावावरून आले? संभाजी रामदारे का अच्छा, गाव काय? गाव नगर नगरवरून शिराडून आले का? बेंदाडातून. हा, हा. कधी घेतलं होतं आपण बळीराजाचं यंत्र? आम्ही 4 वर्ष झालं. 4 वर्ष झाले का? आता त्या यंत्रामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो बरं? त्यावेळेस काय होतं? याच्यामध्ये तुमचं हे चेंज केलं ना, चेन मध्ये ते कचरा गुचरा गुचतो ना, हा, ते हा, पॅक केलं तुम्ही. हे वरती बॉडीला हा, पण हा. म्हणजे हा जो चेन कव्हर असतो, हा तो चेन कव्हर टाकला आणि चेन चाकाच्या बाहेरून टाकल्यामुळे तुम्हाला तो हा माती लागत नाही किंवा तो मेंटेनन्स काढत हा नाही. ते काही काड्या कुड्या असल्या तर ते गुतायचे ना पहिले, हा, ते आता गुतत नाही. chain मध्ये गुंतायचं. आणि ते आता तुम्ही 4 वर्ष यंत्र वापरलं, ते कशामध्ये काय काय कामं केली तुम्ही? भाजीपाल्याचे आंतरपीक, भाजीपाल्यात पाळी, माती लावणे. आम्ही ते याच्यामध्ये जे सरीच ना, हा, जे पिकं घेतो सरी, ते सगळ्या सरीमध्ये वापरलं. हा का? बरोबर. मका, हा, मकाचे जास्त करून तुमच्या भागात चालतं. मका, फुलवर कोबी, हा का? तांबाट्याची सरी, सगळे सरीचं. आता हे यंत्र तुम्ही कुठं बघितलं होतं? म्हणजे आम्ही ते याच्यावर तुमचं सोशल मीडियावर, युट्यूब बघून हा. तुम्ही आले होते आमच्याकडे आणि कंपनीत येऊन घेऊन गेले होते? हा कंपनीत येऊन गेलो. अच्छा, अच्छा. एकंदरीत तुम्हाला यंत्र कसं वाटलं आमचं बळीराजाचं? चांगलं आहे ना. अच्छा. अहो ते एवढीच चांगलं आहे. हा. एवढंच काय भेटलं तुम्हाला? आणि तुमचं ते दिवसभराचं काम 1 तासात होऊन जातं. 1 हा. एकराचं 1-1.5 तासात. अच्छा, मी किती चालवलं असेल तुम्ही आतापर्यंत यंत्र? आता एकर असं आहे नाही का, 4 वर्षात भरपूर एकर झालं असतं ना. हिसाब नाही लावू शकत असं. लय चालवलं. काय घरगुती आहे आणि म्हणल्यावर ते चालवलं का? 2 महिन्याला ते 2-3 महिन्याला रान मोकळं होते, परत त्यात तीच असते तरकारी. हा, हा. तरकारी पिकं तुमच्याकडे जास्त वरच्या हा. जोडीदारात तीच वापरी सगळे एकच आहे पण सगळेच वापरी हा ती बंद आहे. हा, चांगलं काय? आहे. बरं, बरं. आता समजा तुम्हाला अडचणी काय काय वाटल्या यंत्रामध्ये, सुधारणा काय कराव्याशा वाटल्या होत्या त्या यंत्रामध्ये? नाही ते केलं तुम्ही आता. हा ते तेच ना. चेनच होतं ते शिकला, त्याच्यात गेलं का त्यात माती यायची. हा पहिले आतून चेन होती ते हा, हा. चेन आतून- पॉकेट मध्ये माती यायची, हा, हा. गबाळ यायचं. तुम्ही जास्त करता. पहिलं चेन मध्ये ना हा. माती चिखल आला का किंवा गबाळ आलं मोठा त्याला गुंडाळायचं. आता हे पूर्ण पॅक झाल्यामुळं तो प्रॉब्लेम गेला, बाकी काही प्रॉब्लेमच नव्हता त्याला. असं आता का? ते आमचं तरी इंजन थोडं बारीक आहे, हे हा, मोठं हा. इंजन लावलं हा, तुम्ही. हे 3 HP चे. तुमच्या वेळेस 1.5 HP चा असेल, 1.5 2 HP चा ते असेल लाल त्यावेळेस. कवरचं नाही का, हा, हा, ते हा. इंजन बरोबर. लाल कव्हर वाले काय आता ते भरपूर चायनामध्ये आलेत, ते फार काही पण सांगतात मोठ्या. हा, हा. 3 HP सांगून ते विकतात. इंजन आहे आमचं, पण ते चांगलं चाललंय अजून. हा, ते त्यावेळेस आपण क्वालिटी पण चांगली होती हा, त्यावेळेस हा. मशीनीची आणि वॉरंटी वगैरे आम्ही देतो अडचण सगळं. आली तर भविष्यात मग हे इंजन बसू.